Ramesh Dhonke sir, singer, dancer, gold medalist and awarded with Lok Kala Shiromani and Mahatma Jyotiba Phule Shikshan Vibhag. I would like to request Festival Director Tushar Thora sir, please Patil sir, please felicitate to chief guest. Welcome to chief guest. Please. Writer from India. I would like to RIF co-director Popat Thora sir. Please felicitate to chief guest. And thank you to all the visitors. I would like to request my friend Aftab Khan to come on stage and handle this next event beautifully. Thank you, my friend, for inviting me. Absolutely delighted and honored to be your masters of today's ceremony. Before going ahead to this award function, मैं आपके सामने एक शेर अर्ज करना चाहता हूँ आप सभी मेहमानों के लिए। मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता। लोग तो मिल जाते हैं हर मोड़ पर, लेकिन हर कोई आपकी तरह अनमोल नहीं होता। इधर है ना कैमरा, समझता ना मेरे को। आज यहाँ पर कोई गुजरात से आया है, कोई केरला से आया है, कोई तमिलनाडु से आया है, कोई पंजाब से आया है, कोई हरियाणा से आया है। आज मेरे समक्ष पूरा हिंदुस्तान आया है। And not just India, the Film Education and Welfare Foundation Aurangabad present Bhajinagar, India uses platform as a tool to connect audiences across cities, countries and continents with a simultaneous screen from miles away. From the peak of Everest to the penguins of Antarctica, Roshni International Film Festival brings the northern and the southern hemisphere together. Because the love for cinema stretches beyond the borders, Roshni International Film Festival established from Pride of India, Aurangabad, Maharashtra, the city of ancient. And thanks to the race, the Best Child Actors Award 3rd rank goes to Parinika Chaudhary for Pinjora from India. Parinika Chaudhary. इन सभी बाल कलाकारों का प्रोत्साहन करने के लिए
Congrats, Black Stream. The next best cinematography category is special mention award second rank for Sarthi from India. Please come on stage, Pradeep Sudar. The best. Yes. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही कार्यक्रम घेत आहे. किती लोकांना अवॉर्ड देणार आहे आणि कोणते कोणते फील्ड मध्ये? रोशनी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं हे 5वं वर्ष आहे. दरवर्षी या फेस्टिवलमध्ये मी एक स्पर्धक म्हणून माझी इथे शॉर्ट फिल्म किंवा फिल्म असते. आपले थोरात सर जे आहेत हे जवळजवळ 45 कॅटेगरीजमध्ये शॉर्ट फिल्म्स असतील, म्युझिक अल्बम असतील, व्हिडिओ डॉक्युमेंटरीज असतील, फुल फिल्म असेल, अशा सगळ्या कॅटेगरीजमध्ये बेस्ट ॲक्टर, डिरेक्टर, त्यानंतर बेस्ट फिल्म्स, बेस्ट एडिटिंग, बेस्ट सिंगिंग, बेस्ट म्युझिक अरेंजिंग, ह्या ज्या सगळ्या फिल्म्सच्या ज्या कॅटेगरीज आहेत, म्हणजे मोठमोठ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ज्या कॅटेगरीज ठेवल्या जातात, या सगळ्या कॅटेगरीज इथे रोशनी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये असतात. आणि हे 5वं वर्ष आहे आणि मी सुद्धा दरवर्षी या फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट करतो. आणि यावर्षी सुद्धा मी माझा थर हा जो मराठी चित्रपट आहे, ज्याचा दहीहंडी हा विषय आहे आणि एक सामाजिक विषय घेऊन या विषयावरती मी शॉर्ट फिल्म थर ह्या विषयावरची फुल फिल्म पूर्ण पिक्चर मी फीचर फिल्म ह्या कॅटेगरीमध्ये इथे हे केलेलं आहे, पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि त्यात ज्युरींकडून माझ्या थर या चित्रपटाला 6 नॉमिनेशन्स मिळालेली आहेत. किती लोक पार्टिसिपेट करतात? जवळजवळ दरवर्षी 1000च्या वरती इथे नॅशनल आणि इंटरनॅशनल म्हणजे आपल्या भारतभरातून तसंच इतर फॉरेन कंट्रीज मधून सुद्धा इथे पार्टिसिपेट केलं जातं. आणि यावर्षी मोर दॅन 1400 फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स आणि फिल्म्स मिळून पार्टिसिपेट केलेली आहेत. काय सांगतील नवे युवक जे फिल्म मध्ये इंटरेस्टेड असतील त्यांच्यासाठी काय मेसेज देणार? त्यांच्यासाठी हे एक चांगलं मोठं व्यासपीठ आहे. त्यांचे कलागुण दाखवण्यासाठी आणि त्यांची जी कला आहे ती प्रेझेंट करण्यासाठीच आपल्याला खरं तर व्यासपीठ हवं असतं. आणि रोशनी इंटरनॅशनल फिल्मच्या माध्यमातून तसं प्लॅटफॉर्म इथे नवोदित जे डिरेक्टर आहेत, फिल्म मेकर्स आहेत, त्यांना उपलब्ध होतं. माझं नाव, मी कलाकार आणि निर्माता विलास चव्हाण. काय सांगतील आजच्या अवॉर्डाबद्दल? रोशनी फिल्म फेस्टिवलने हा फंक्शन ऑर्गनाइज केलेला आहे. ते त्यांचं 5वं वर्ष आहे आणि आम्ही थर मूवी घेऊन आलेलो आहोत. थर फीचर फिल्म आहे जो दहीहंडीवरती अवलंबून आहे, जो 16 ऑगस्टला येत्या 16 ऑगस्टला सर्वत्रकडे प्रसारित होणार आहे. आणि मला खूप बरं वाटतंय की आम्हाला या मूवीसाठी 6 नॉमिनेशन्स भेटले. येणारे युवक जे आहे, नवीन पिढी, त्यांना कसं बघता तुम्ही या फील्ड मध्ये? ऍक्च्युली बघायला गेलं तर फिल्म इंडस्ट्री ही नवीन पिढीसाठी खूप अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे. कारण ही एक इंडस्ट्री आहे जिथे माणूस थकल्या भागल्यानंतर रात्री येऊन जे काही बघितलं जातं ते या पिक्चर मधूनच बघितलं जातं. पिक्चर हा समाजाचा आरसा मानला जातो. तर नवीन पिढीला मी सांगू इच्छितो की ह्याच्यात जेवढं जमेल तेवढं शिकायचा प्रयत्न करा. डॉक्टर, इंजिनियर 1000 जण होतात, एकदा फिल्म मेकर बनून बघा, त्याच्यासारखा आनंद दुसरा नाही. मोठ्या फील्ड मध्ये लवकरच त्यांना चान्स संधी, त्यावर काय त्यांची मेहनत जाया जाते आणि ते कुठे ना कुठे आत्महत्या मध्ये येतो. कसं आहे, आपण शाळेत पहिलीपासून शाळेत जातो, 10वी 12वी 15वी सगळीकडे स्टेज असतात. अपयश हे कुठे ना कुठेतरी तुम्हाला येतच. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आत्महत्या करायची. जर का तुमची कलाकृती चांगली असेल, तुमची ऍक्टिंग चांगली असेल, तुमचं दिग्दर्शन चांगलं असेल तर तुमच्या कलेला मरण नाही. नागराज मंजुळेने एक साधा पिक्चर काढलेला, त्याच्यातून तो पहिला ठरला ज्याचे 100 करोडचा बिझनेस झाला. तर नवोदितांना हेच सांगेन की हारू नका, प्रयत्न करत राहा, यश कुठे ना कुठेतरी तुम्हाला नक्की भेटेल. आदिवासी समाजावरती आधारित तुम्ही ऍक्टिंग केलेली, काय संदेश देणार जनतेला? खरं तर आमचे हे डीओपी कॅमेरामॅन सचिन सर आहेत, डायरेक्टर आहेत वारगे सर, यांनी हे शॉर्ट फिल्म बनवताना एवढं कष्ट घेतलेलं आहे. ह्यातले जे कलाकार आहेत पूर्ण त्या समाजातले आहेत, अगदी वाडी वस्तीवर राहणारे किंवा आपण ते जंगलामध्ये
निर्मनुष्य ठिकाणी गावानं त्यांना एकदम गावाच्या बाहेर टाकलेला असा हा समाज त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन आणि त्यांचे रिअल जे आहेत तिथलं जे दुःख आहे ते दुःख या फिल्मच्या माध्यमातून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच माध्यमातून आमच्या एका फील्डमध्ये संपादक आहे, त्याचं अक्षरशः घर जाळण्यात आलेला होता. आज ते संपादक आहे, त्यांनी बरेच त्याचे नको आहेत. आता आपण फार पुढे गेलेलो आहे, समाज प्रगतशील व्हायला लागलेला आहे. एक गावातले जे सुशिक्षित वर्ग असेल किंवा आपण काय म्हणतो त्याला चांगले लोक समाज, त्यांनी ह्या समाजाला आपल्या प्रवाहाबरोबर पुढे न्यायला पाहिजे. हे तुम्ही रणजित जाधव घुंगरू या चित्रपटामध्ये मी खलनायकाचा सर्जेराव पाटील म्हणून मी कॅरेक्टर केलेलं आहे. आणि आम्ही छोट्या मोठ्या शॉर्ट फिल्म असतील, वेब सिरीज असतील, त्या माध्यमातून समाजाचे प्रश्न पुढे आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. ते मिळवण्यासाठी किंवा त्या गोष्टी करण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागल्या. जसं आमचे सचिन सर असतील किंवा गणेश सर असतील किंवा आमचे ऍक्टर असतील, त्यांना घेऊन प्रत्यक्षात आम्ही काही गोष्टी केल्या. आणि दुसरी गोष्ट अशी की सरांसोबत काही खरे अनुभव आहेत, ह्यातले 95% खरे अनुभव आहेत. त्यामुळे काय माहिती का, त्या गोष्टी करायला आम्हाला एकदम इझिली गेलं. लिखाण असेल किंवा लिखाणासाठी अनेक पुस्तकं असतील किंवा फिल्म्स असतील किंवा आर्टिकल असतील, ह्याचे वाचन झालं, ह्याचे फिल्म पाहणे झालं, बघणे झालं. मग त्यातनं आणि रिअलिस्टिक लोक असे आहेत की त्या लोकांना भरपूर अनुभव आहे की रोज काय घटना घडतात त्यांच्या आयुष्यामध्ये. पाणी आणण्यापासून ते लोक कसे त्यांना ऍक्सेप्ट करत नाहीत किंवा काही असेल, एनिथिंग एव्हरीथिंग इज. मग त्यासाठी मग त्याचा अनुभव त्यांना आम्ही धरून मग त्या गोष्टी लिखाण केल्या, निरीक्षण केलं, रायटिंग केलं आणि प्रेझेंटेशन केलं. आज ती शॉर्ट फिल्म इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये औरंगाबाद मध्ये आज आली, त्याचा आम्हाला अभिमान आहे. असं एवढंच फक्त बोलू शकतो. जनता दोन्ही बाजून असते, तुम्ही काय करायचं काय नाही करायचं ते जनतेला ठरवायचं. सत्य काय आणि वाईट काय, त्यामुळे ते एक्सेप्ट जनतेनं करायचं. आम्ही नाही, झालेल्या गोष्टी प्रेझेंट करणं हे आमचं कर्तव्य आहे, त्यामुळे ते आम्ही करत राहणार. नकुल बारगजे. ओके, नमस्ते, मेरा नाम डॉक्टर अजय कुमार वारुड़े है और रोशनी इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल में मेरा फेसबुक गर्ल जो मूवी है वो नॉमिनेट हो गया और उसमें मुझे बेस्ट एक्टर का अवार्ड मिल गया. अब ये बहुत ही अच्छी बात है मेरे लिए, क्योंकि मैंने फर्स्ट टाइम एक प्रोडक्शन किया और मेरी बहुत इच्छा थी बचपन से कि मैं एक एक्टर बनूं या मुझे अवार्ड मिले. तो आज बहुत अच्छा लग रहा है कि मेरा भी इंटरव्यू लिया जा रहा है या मुझे अवार्ड मिला है. इसके लिए मैं रोशनी इंटरनेशनल का बहुत शुक्रगुजार हूँ, जो उनकी कमेटी है उन्होंने मुझे इस तरह का सम्मान दिया, इसलिए मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ. मेहनत रही आपकी, कैसा एक्सपीरियंस रहा यहाँ तक पहुँचने के लिए? मेहनत तो बहुत करनी पड़ी. बचपन से ऐसा लगता था कि मैं हीरो बन जाऊं, लेकिन कुछ हालात ऐसे थे, मजबूर थे हम, खाने के वांदे थे, हमारे जिंदगी में बहुत गरीबी थी. लेकिन ऊपर वाले ने चाहा, मतलब ऊपर वाले ने मुझे उतनी ताकत दी और मैं उस मुकाम तक, मतलब जुनून था मुझ में कि मुझे करना है वो, और ये फिल्म मैंने बनाई. तो मेहनत तो करनी पड़ती है और किया मैंने. फिल्म के एम क्या है, सत्य फेसबुक गर्ल ये जो नए नौजवान लड़के होते हैं कि जैसे कि फेसबुक जो यूज करते हैं लड़के लोग, उसमें बहुत सारे फ्रॉड हो जाते हैं, तो फ्रॉड से बचे. उसमें ऐसा बताया गया है कि एक लड़का अकाउंट हैक करता है और दूसरे लड़के से पैसे ऐंठता है बहुत सारे, और उसकी वजह से उससे मर्डर हो जाता है, जो नहीं होना चाहिए. ये सीख है बच्चों को कि इस तरह के फ्रॉड से बचे रहे. ये कहना चाहता हूँ मैं बच्चों सबसे. मेरा नाम डॉक्टर अजय कुमार वारुड़े, गंगापुर, औरंगाबाद. सर, आज फेस्टिवल मध्ये तुम्हाला सन्मानित अनुभव का अवॉर्ड देण्यात आला? सर, आमची जी फिल्म होती ब्लॅक स्टॅम्प नावाची, तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांनी जवळजवळ 252 जमातींना जन्मजात गुन्हेगार समजलेला आहे. तर त्यापैकीच आपल्या भारतातील एक जमात आहे पारधी समाज. तर या पारधी समाजाला सुद्धा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर त्या समाजामध्ये जर जन्म घेतला तर तो गुन्हेगार समजला जाईल. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की अजूनही लोकांची, आपल्या समाजाची मानसिकता अशी आहे की त्यांना चोर म्हणून संबोधलं जातं आणि त्याच भावनेने आपण त्यांच्याकडे पाहतो. तर हे फिल्म मध्ये दाखवण्यात आलेलं आहे. हेतू होता की समाजाने
त्यांच्याकडे एक चांगल्या नजरेने पाहावे, जो इंग्रजांनी कायदा केलेला आहे त्याप्रमाणेच त्यांना वागणूक न देता आपण इथून पुढे सुद्धा त्यांना चांगल्या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना सामावून घेतलं पाहिजे. ऐतिहासिक स्टोरी आहे का याच्यामध्ये? हो आहे ना सर. आता जर आपण पाहिलं तर आपलं जे आपण चंद्रावर चाललेलो आहे आज 21व्या शतकामध्ये, तरीही त्या समाजाला आपण द्वेषाच्या नजरेने पाहतो आपण. रोल काय सर? मी प्रोड्युसर आहे, डीओपी आहे, एडिटर आहे आणि त्या समाजाचा आहे. कलाकाराकडून काय तुम्ही भूमिका करून घेतली याच्यामध्ये? सर ह्या सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या फिल्म मधले जे सर्व कलाकार आहेत हे पारधी समाजाचेच आहेत आणि त्यांना जे प्रत्यक्षात आलेले अनुभव आहेत तेच त्यामध्ये चित्रित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला जास्त असं कष्ट घ्यावे लागलेले नाही. अंग्रेजाच्या काळामध्ये जे अन्याय झालेला आहे समाजावर, हो हे याच्यामध्ये दाखवण्यात आले. हो, अजूनही तो चालू आहे सर. आपल्या कमी जास्त प्रमाणामध्ये आजही तीच परिस्थिती चालू आहे. पिक्चरच्या माध्यमातून काय जनतेने प्रेरणा घ्यायला पाहिजे? सर समाजाकडे एक वाईट नजरेने न पाहता त्यांच्याकडे एक चांगल्या दृष्टीने पाहावे आणि त्यांना मुख्य समाजामध्ये आपण सामावून घ्यावं आणि ह्युमन म्हणून त्यांच्याकडे पाहिजे. आदिवासी समाजाच्यावर अत्याचार हल्ले वगैरे वाढलेले आहेत, त्यांचे घरे मोडतात, त्यांना घर नसतात, ते घरकुलची जागा साठी. जर मुख्य आपण मुळाशी जर गेलो तर त्या गावातील जे मुख्य असतात तर तेच त्यांना सामावून घेत नाहीत. त्यांना मूळ म्हणलं तर त्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीये, आधार कार्ड नाहीत, मूळ हेच कागदपत्र डॉक्युमेंट नसल्यामुळे त्यांना घरही दिलं जात नाही, जमीनही दिलं जात नाही आणि आपल्या बाकीचे जे समाजाचे वरिष्ठ आहेत तर ते कामाला सुद्धा ठेवत नाहीत का तर हे चोर म्हणून समजलं जातं त्यांना. आज आम्ही प्रोड्युसर आहे, डायरेक्टर आहेत, माझा भाऊ प्रोड्युसर अमित वगैरे आहेत आणि कलाकार म्हणून रणजित जाधव सर आहेत. हिंदी ना हिंदी क्या कहेंगे मैम आज आपको अवार्ड? मैं बहुत ही खुश हूँ, मुझे बेस्ट एक्ट्रेस अवार्ड मिला है रोशनी इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल में मेरी मूवी कथाकार के लिए, जिसमें मैंने एक पुलिस इंस्पेक्टर का रोल निभाया है. ये मूवी विमेन एम्पावरमेंट पे बेस्ड थी और ये दर्शाती है कि कैसे हम महिलाएं जो हैं वो हर क्षेत्र में आगे हैं और अगर हम हिम्मत रखें तो हमेशा जीत सकते हैं अपने डर से. इसमें आपने पुलिस इंस्पेक्टर को रोल निभाया? हाँ जी, इसमें मैंने पुलिस, हाँ जी, ये मूवी का नाम है कथाकार और इसमें मैंने पुलिस इंस्पेक्टर का रोल निभाया है, जिसमें मैंने कथक नृत्य भी किया है जो कि भारत का बहुत ही माना हुआ नृत्य है. सो कथाकार का मतलब है कि जो अपनी कहानी को दर्शाए कथक के थ्रू. सो इसमें जो इंस्पेक्टर साई हैं जो मैंने रोल निभाया है वो कैसे एक ह्यूमन ट्रैफिकिंग जैसे सीरियस क्राइम को आगे जाके प्रूफ मतलब लोगों को पकड़ती है, क्रिमिनल्स को पकड़ती है. और पहले कभी मिला है आपको? नहीं, ये मेरा पहला अवार्ड है, इसलिए मैं बहुत खुश हूँ. इससे पहले मुझे और भी फिल्म फेस्टिवल से अवार्ड मिले हैं, ये मेरा 5वां अवार्ड है. कहाँ से? मैं मुंबई से. मैडम अगर बड़े पिक्चर में आपको काम करने का अगर मौका मिलता है तो कैसा रहेगा? बिल्कुल, मैं लुक फॉरवर्ड कर रही हूँ, एकदम अपनी मेहनत से चल रही हूँ आगे और देखते हैं क्या आगे मुझे. मैं इससे पहले मिसेस इंडिया विनर रह चुकी हूँ, दो बारी मैंने मिसेस इंडिया का खिताब जीता है, 2021 और 2022 में. और फिर मैंने इंडिया को रिप्रेजेंट करा था इंटरनेशनली यूएसए में जाके, जहाँ पे मुझे बेस्ट मॉडल मिला था. फिर मैंने 2 वीडियो सॉन्ग्स भी करे हैं और ये मेरी मूवी है. ये फिल्म कब से मैडम? मूवीज मेरा काफी टाइम से चल रहा है बट अभी पहली मूवी आई है, अब आगे थोड़े प्रोजेक्ट्स हैं तो उसके बारे में जैसे जैसे फाइनलाइजेशन होगी मैं बताऊंगी. कितने थिएटर में लगेगा मैडम? मैंने अतुल मोंगी की क्लासेस करी है, 9 डेज का वर्कशॉप होता है, वो काफी हेल्प करता है. मतलब आपको जैसे आपके अंदर एक्टिंग का स्किल है बट जो एक डर निकल जाता है बिल्कुल. सो काफी सारे बॉलीवुड एक्टर्स वहाँ से करते हैं, सो मैंने भी वहीं से क्लासेस. प्रियंका बजाज सिब्बल. नए कलाकारों को क्या मैसेज देंगे जो ये फील्ड में आना चाहते हैं? नए कलाकारों को मैं यही बोलूंगी कि अपनी इंटेंशन प्योर रखिए और हार्ड वर्क करते रहिए और फिर मंजिल बिल्कुल भी मुश्किल नहीं है, आप सब कुछ हासिल कर सकते हैं जो आप दिल से चाहते हैं. वो कहते हैं ना कि दिल से कुछ चाहो तो पूरी कायनात तो उसमें लग जाती है, वही मेरे साथ हुआ है और वही नए कलाकारों के साथ ही हुआ. दर्शकों से क्या अपील करेंगे? मैडम आपका जो तो फिल्मी दुनिया में सबसे अच्छा हीरो माना जाना है, तो आपका कौन सा हीरो या हीरोइन?
जिसे पसंद करती हो? हीरो मैं बोलूंगी ऋतिक रोशन। मुझे बहुत ही ज्यादा उनकी एक्टिंग पसंद है और साथ साथ उनका जो मोटिवेशनल पूरी जर्नी रही है उससे मैं बहुत इंस्पायर्ड हूँ। और एक्ट्रेस में मुझे आलिया भट्ट बहुत अच्छी लगती है। आई थिंक काफी ज्यादा उन्होंने जो डिफरेंट तरह के रोल्स करे हैं, नॉन ग्लैमराइज, ग्लैमराइज, तो उस तरह से मैं भी उस तरह के रोल्स ही चाहती हूँ करना, जो कि जैसे इस मूवी में भी कथाकार में भी बिल्कुल नॉन ग्लैमराइज रोल था, पूरा कैरेक्टर बेस्ड रोल था, तो इस तरह के रोल्स मैं डेफिनेटली करना चाहती हूँ।